इगो आहे का इगो? आहे ना? बहुतेक सगळ्यांनाच असतो. तुम्हाला काय, मला काय, सगळ्यांनाच असतं. पण त्या इगोमुळे काहींना फायदा होतो, काहींना नुकसान होतं. आणि नुकसानाचं प्रमाण थोडं जास्तीच आहे. म्हणजे अतिशय साधा किस्सा आत्ता होता. मी पेट्रोल पंपावरती माझी टू व्हीलर घेऊन गेलेलो. पेट्रोल भरून झालं आणि गाडीमध्ये हवा भरायची होती. तिथे कोणी दिसलं नाही मला. आणि एक 2-3 मिनिटांनी तिथे काका आले. मला त्यांच्याकडे बघून असं वाटलं, की बहुतेक ते स्टाफ असावेत आणि म्हणून मग मी त्यांना म्हटलं, की "काका माझ्या गाडीमध्ये हवा भरायची आहे." आणि काहीच सेकंदात मला रिअलाईज झालं, की ते स्टाफ नव्हते. कारण त्यांच्या हातामध्ये एक चाक होतं, त्याच्यामध्ये ते हवा भरत होते. बहुतेक त्यांच्या गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आणि कोणी स्टाफ नाही दिसत आहे, म्हणून ते स्वतःच गाडीमध्ये हवा भरत होते. आणि मला खूप शरमल्यासारखं झालं, की आपण असं त्यांच्याशी बोललोय. आणि मी काकांना म्हटलं, "आय एम सो सॉरी." म्हटलं, "प्लीज तुम्ही नका भरूत म्हटलं गाडीमध्ये हवा माझ्या. इट्स ओके, मी परत कधीतरी भरेन." आणि ते काका हसत-हसत मला असं म्हणाले, "एवढंच ना म्हणे, काय फरक पडतो? डायरेक्ट हवाच भरायची ना, मी देतो ना भरून." म्हणजे तीच घटना समजा तुमच्या बाबतीत झाली असती, कुठल्याही बाबतीत पेट्रोल पंप असो, दुकान असो, मॉल असो, काहीही असो. तिथे समजा समोरच्या माणसाने तुम्हाला कन्सिडर केलं असतं, की ॲज इफ तुम्ही स्टाफ आहात किंवा सेल्समन आहात, सेल्सवुमन आहात. तर तुम्ही इतकं हसत घेतलं असतं का? तळपायाची आग मस्तकात गेली असती किंवा तुमचा इगो हर्ट झाला असता. असं कसं मी काय असा दिसते का? तुम्ही मला असं कसं समजता? पासून अनेक गोष्टी झाल्या असत्या. बघायला गेलं तर छोटाच किस्सा आहे. पण माणूस तेही येते आणि माणसं आपणही आहोत. याचा काय फरक पडतोय? म्हणजे प्रत्येक वेळेला पैसा, स्टेटस ह्याच गोष्टी असतात का? म्हणजे सायकॉलॉजिस्ट आहे म्हणून मला नेहमी वाटतं, की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मानसिकतेला धरून आहेत. मग मानसिकता बदलते कशाने? हां, म्हणजे ज्यांनी आरिबीटी केली आहे माझ्याकडे, त्यांना हे नक्की समजेल, की रोल नावाचा कन्सेप्ट असतो. पण या काकांना ते रोल न शिकता सुद्धा जमलंच की. काय फरक पडला त्यांना? त्यांनी अतिशय प्रेमाने, छानपणे गाडीमध्ये हवा भरून दिली. आणि मला असं वाटलं, की हां, हेच जर सगळ्यांना जमलं ना, तर माणसं अधिकाधिक सुखी राहतील आणि छान राहायला लागतील. मग इगोचा प्रश्नच राहणार नाही. त्यामुळे तुमचा इगो काय म्हणतोय, इगो आहे काय? त्याचं काय होतंय? ते तपासून बघा बरं का. ठीक आहे? चलो टेक केअर. बाय.